तुमचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला, बऱ्याच ताईंनी भरपूर साड्या ऑर्डर केल्या आहे, तर आता सगळ्यांसाठी पुन्हा दोन पॅटर्न घेऊन आले नवीन। सगळ्यांना आवडणारी ब्रासो साडी, त्याचा पोत वगैरे खूप छान आणि तुम्हाला दाखवते। तर एक बांधणी पॅटर्न, तर डेली यूज साठी ते पण आणले आणि एक आपलं ब्रासो साडी। तर ते सगळ्या साड्यांचे कलर वगैरे खूप छान मस्त आहे, कापड खूप सुंदर आहे आणि रंग पण खूप भारी आहे सगळे काही। तर चला आपण वेळ न घालवता साड्या बघूया। हे आता रंग पण टाइम आहे ना ते। तर हे बघा, यामध्ये 5 कलर आहे, तर ज्या ताईंना आवडले त्यांनी पटकन ऑर्डर करा आणि तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे। ज्या ताईंना जो कलर आवडला नाही त्यांनी मला साडीचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा। आणि याचं कापड खूप छान मस्त आहे आणि डिझाइन वगैरे पण खूप छान आहे। तर तुम्हाला ओपन करून पण दाखवणार आहे साडी। हे बघा, कलर पण हा असा कोणता मरून जांभळा, कापड जांभळा कलर आहे आणि यामध्ये पण खूप छान मस्त कलर घेऊन आले सगळ्या लाईनसाठी। खूप छान मस्त आहे आणि या साडीची प्राइस आहे 900 रुपये आणि फ्री शिपिंग। तर 900 रुपये मध्ये खूप छान मस्त ब्रासो साडी भेटते तुम्हाला। तर ब्रासो साडीमध्ये हा दुसरा कलर होणार। तर चला आपण दुसरा कलर बघत होतो। तर ब्रासो साडीमध्ये हा दुसरा कलर पण खूप छान मस्त आहे। तर चला एक साडी पण तुम्हाला ओपन करून दाखवते मी। साडीचं कापड वगैरे खूप छान मस्त आणि ब्रासो साडी पातळ मध्ये असते ना, तर हे बघा आणि त्यावरती डिझाईन अशी फुलांची आहे आणि फुलांना पण वेगळा कलर आहे, त्यामुळे खूप छान मस्त दिसते। अंगावर घातल्यानंतर खूप छान वाटते आणि काही काहींना ब्रासो पॅटर्न पण आवडतं। हे बघा, एकदम हलकी फुलकी आणि त्याचे हे ब्लाउज पीस वरती पण डिझाईन आलेली आहे। हे बघा, खूप छान मस्त आणि यामध्ये कलर पण खूप छान छान आलेले आहे। ज्या ताईंना जो कलर आवडला त्यांनी आपला म्हणजे साडीचा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप नंबरवरती कळवा। तर साडीची प्राइस फक्त 900 रुपये आणि फ्री शिपिंग। हे बघा, खूप छान मस्त साडी आहे आणि बघा अंगावर घातल्यानंतर तर खूप छान मस्त दिसते। हे बघा, तर आवडली ना कमेंट मध्ये नक्की सांगा। तर आपण यामध्ये तिसरा कलर बघूया। हा हिरवा कलर, तिसरा कलर हिरवा कलर। राणी कलर खूप छान मस्त आहे कलर आणि यामध्ये लाल कलर पण आहे, बॉक्स साड्यांमध्ये गेल्या इथे। हे बघा, हा राणी कलर लाल नाही म्हणून बघा, हा एक कलर आहे, 5वा कलर। एवढे 5 कलर आहे। तर ज्या ताईला जो कलर आवडला त्यांनी पटकन ऑर्डर करा, पुन्हा ऑर्डर बुक होतात। आणि चला, तर आपण एक दुसरे पॅटर्न करू। तर पहिलं पॅटर्न तुम्हाला ब्रासो पॅटर्न दाखवलं। ब्रासो पॅटर्न खूप छान मस्त आणि त्याची प्राइस आहे 900 रुपये। तर आता आपण डेली यूज साठी मी सगळ्यांना बांधणी पॅटर्न घेऊन आले आहे, तर आपल्या रोज वापरात येईल अशी। आणि बांधणी पॅटर्न लाल आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन असलेली साडी खरेदी करतो आपण। तर तेच कलर घेऊन आले आणि फक्त आपली ही मधली आतमध्ये डिझाईन आहे ना, ती सगळी काही वेगळी येईल। तर आपण मी तुम्हाला साडी ओपन करून दाखवते। साडीचा कापड खूप मऊ आहे
हे बघा उन्हाळ्यात डे यूज साठी. आणि बांधणीची डिझाईन बघा किती छान मस्त आहे. डिझाईन भारी आहे ना बघा. तर यामध्ये कलर नाहीये, फक्त डिझाईन वेगळी लाल आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन यामध्ये. आणि हे ब्लाउज पीस. आणि याच्या काठांना पण अशी नखडी वर्क केलेली खाली. तर बांधणी पॅटर्न अंगावर घातल्यानंतर खूप छान मस्त दिसते ना. हा पदर आहे तिचा. तर याची प्राइस फक्त 499 रुपये आणि फ्री शिपिंग. तर तुम्हाला याचे सगळे काही डिझाईन पण दाखवते. बघा ही दुसरी डिझाईन. कोयरी त्याच्यावर यावरती कोहिरी आहे, त्यावरती वेगळी डिझाईन आहे. यावरती कोहिरीची डिझाईन. यावरती फुलांची डिझाईन आहे. आणि तुम्हाला सांगितलं सगळे साड्या बांधणी पॅटर्नच्या ह्या साड्या सगळ्या लाल आणि पिवळ्या कलर मध्ये चाललेल्या आहे. पण घातल्यानंतर बांधणी साडीने लाल पिवळ्या कलरची घेतल्यानंतर खूप छान मस्त दिसते. आणि हे बघा आणि डेली यूज साठी तर खूप छान आहे, कारण कापड एकदम मस्त आहे, एकदम असं सॉफ्ट कापड आहे. आणि याची प्राइस आहे फक्त 499 रुपये. तर बघा हा तिसरे पॅटर्न. तर तिसरी डिझाईन. आता अशी दाखवते. हा चौथा पॅटर्न. आणि हा पाचवा पॅटर्न. तर अशा सगळ्या बांधणीच्या साड्या आणि ज्या ताईंना आवडल्या तर आपले काही बांधणी पॅटर्न पण आहे जे 850 रुपयाचे. ज्या ताईंना म्हणजे भारीतली बांधणी घ्यायची असेल ते पण 1-2 कलर शिल्लक आहे. आणि बऱ्याच ताईंनी सांगितले की कॉटनच्या साड्या घेऊन या, तर लवकरच कॉटनच्या पण साड्या घेऊन येणार आहे सगळ्या ताईंसाठी. आणि ह्या साड्या आवडल्या का पटपट ऑर्डर करा. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला जाईल, त्यावरती मला मेसेज करा. हायचा मेसेज पेक्षा ना मला साडीचा स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला जी साडी आवडली ना त्या साडीचा फोटो स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप नंबरवरती कळवा. तर माझ्या पापडाचे नागलीच्या पापडाचा नंबरही तोच आहे, साड्यांच्या ऑर्डरसाठी तोच आहे. तर दोन्ही पण ऑर्डर मीच बघते, त्यामुळे एकच नंबर दिलेला आहे. तर मला हाय आला की मी नागलीचा मेसेज पाठवते. ज्या ताईंना साड्यांची ऑर्डर करायची ना त्या साड्या ताईंनी मला साडीचा स्क्रीनशॉट काढा व्हिडिओ बघताना आणि तो मला व्हॉट्सअपवरती कळवा. म्हणजे मला लगेच समजेल की तुम्हाला साडी खरेदी करायची आहे आणि तुम्हाला साडीचे फोटो वगैरे सगळं काही येऊन जाईल. आणि बऱ्याच त्यांनी नागलीच्या पापडाचे पण ऑर्डर दिलेले आहे. सगळ्या ऑर्डर लवकरच येतील तुमच्यापर्यंत. तर थोडेसे बॉक्सचे ऑर्डर दिलेले होते त्यामुळे थोडंसं लेट झालं, तर त्याबद्दल खरंच सॉरी. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. भरपूर असं काम पडलेले, कारण पापड वगैरे काही घरी एक असते ना, तर कुरिअर मध्ये द्यायचं वगैरे. तर चला बाय. हे तीळ आहे, हे ओवा आहे, हे जवस नाही का असतं फ्लेक्सीड, आणि हे धनादा. तुम्ही हे हे ना हळदीचं पाणी करायचं. त्याच्यामध्ये थोडंसं ते हळदीचं पाणी, त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आणि ते मिक्स करायचं. थोडं भिजू द्यायचं, मग नंतर आपण भाजून घ्यायचं. साधं मीठ पण काळं मीठ पण का, आणि हळद त्याचं पाणी केलं आणि त्यामध्ये हे भिजून ठेवलं ना थोड्या वेळ, अर्धा 1 तास. आणि ही बडीशोप पण भिजत ठेवली होती. आता हे सगळं काही भाजून घेणार आहे त्या.
नवीन रेसिपी करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हो तर आम्ही ना मार्केटमध्ये गेलो होतो, तर आपल्याला सोपच्या धनादा सगळे काही पॅकेट भेटतात. तर म्हणजे सगळं काही मिक्स मुखवास असतो ना, तर मुखवास करता येतं. तर सगळे काही पॅकेट 20 म्हणजे 60 रुपयाचंही एवढं भेटतं. आणि हे सगळे काही ना 15-20 रुपयाचं पॅकेट होतं. तर आम्ही सगळे काही घरी आणले सगळे पॅकेट. तर आता सगळे काही ताई करत होते, त्या बोलल्या मी करते. तर माझ्या ननंदबाई करताय. हे सगळं काही ना थोडंसं हलकंसर भाजून घेतलं, म्हणजे काही यांना त्यांना वेळ लागतो भाजायला, काहींना जास्त म्हणजे पटकन होऊन जातात. तर ते पहिले त्यांनी सगळं काही आणलेलं आहे ना, हळद, काळं मीठ आणि साधं मीठ, तर तिन्ही मिठांमध्ये ना असं भिजत ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर ते थोडं सुकवलं आणि त्यानंतर ते थोडंसं भाजून घेतलं. आणि त्यानंतरची कृती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. पण सगळे काही म्हणजे आता कस्टमर येत आहे, साड्यांच्या भरपूर घरी पण येतात ना बायका, तर मला कस्टमर आलं त्यामुळे पुढची कृती काही दाखवता नाही आली. तर खूप छान मुखवास झाला. तर सगळं काय भाजून घेतलं आणि त्यानंतर ते थोडंसं भाजल्यानंतर पुन्हा सगळं एकत्र केलं. आणि एकत्र झाल्यानंतर आपल्याला वाटलं की मीठ कमी आहे, तर एक्स्ट्रा थोडंसं आपलं काळं मीठ टाकायचं. असं खूप छान मस्त असं घरच्या घरी मुखवास तयार करू शकतो आणि खूप मस्त झालं होतं. तरी बघा भरपूर ताईंना छान साड्या आवडत आहे. मग जवळपासच्या सेंटरमध्ये राहणाऱ्या ताई घरी येतात आणि घरी घेऊन जातात साड्या, आणि सगळे काही बघायला पण भेटतात ना घरी आल्यावर. तर आपल्या काही सेंटरमधल्या ताई असतील तर घरी आल्या तरी चालेल. तर मला व्हॉट्सअपवर किंवा कॉल केला तर मी तुम्हाला माझा ॲड्रेस वगैरे सांगेल आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, त्यावरती मला मेसेज करा. तर ह्या ताईंनी पण साड्या घेतल्या. तर ह्या लोणारवाडीवरून आलेल्या होत्या. तर हे बघा बांधणी पॅटर्न, तर तुम्हाला दाखवलं पुढे व्हिडिओमध्ये. 499 रुपयाचं खूप छान मस्त कापड, खूप छान मस्त कलर, डिझाईन खूप भारी. अंगावर घातल्यानंतर 4 जण घातल्यानंतर विचारतील अशी साडी. क्वालिटी पण खूप छान साडीची, कापड वगैरे तर बघा. आणि डिझाईन म्हणजे बांधणी पॅटर्नमध्ये हे कलर लाल आणि पिवळा कलर जास्त चालतो ना, त्यामुळे हेच कलर घेऊन आलेली आहे. सगळे काही फक्त डिझाईन वेगवेगळी. तर काहींवर फुलं, काहींवर अशी चौकोनची डिझाईन, काहींवर कोहरी. खूप छान मस्त साड्या आहे. तर ह्या साड्या आवडल्या तर ऑर्डर करायच्या असेल तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच माझा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही मला त्या नंबरवरती मेसेज करा, स्क्रीनशॉट काढा. आणि इकडे आमच्या ताईंनी मस्त छान कढी केली. त्या बोलल्या की मी कढी करते. हे बघा, तर ताईंनी कढी केलेली आहे. मी इकडे मेथीची भाजी ते पण टाकून घेतलं. इकडे मी केलेली मेथीची भाजी. इकडे आमच्या आई मला पीठ मळून देत आहे, कारण सगळ्यांना कामाची सगळी धावपळी गाव आहे आपल्या, आता जास्त धावपळ झाली. पापडची ऑर्डर नाही. अहो ताई आहे ना खूप छान कढी बनवतात ना, म्हटले तुम्ही करा, आज तुमच्या हातची कढी खायची मला असं. चला तू काय करते? साईला पण काहीतरी काम द्या. तर चला, भरपूर साड्या जात आहे, घरी पण बायका बघायला येत आहे आणि सगळ्यांना आवडत आहे. तुम्हालाही आवडल्या ना? बरेच त्याच्या खूप छान मस्त कमेंट आल्या, म्हणजे ज्या ताईंनी घेतलेल्या साड्या तर सगळ्यांना आवडल्या. साडीचं बोव, साडीचा कपडा, साडीचा कलर वगैरे, आणि न्यू पॅटर्न पण येणार आहे. काही पॅटर्न तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले जातील. आणि आता सगळेजण म्हणजे आता पापड चालू आहे, साड्यांची ऑर्डर पण मस्त चालू आहे, सगळे काम आहे ना, त्यामुळे घरातलं सगळे काही काम आम्ही मिळून मिसळून करतो, सगळे काही ऑर्डरी कंप्लीट करतोय आणि छान वाटतं. मिळून मिसळून स्वयंपाक वगैरे केल्यानंतर भारी वाटतं. तर ताईंनी मस्त कढी केली आहे, छान मस्त कढी झालेली ही बघा. आणि आता इकडे मी मेथीची भाजी पोळ्या करून घेतल्या आणि आता भजी तळतीये. आपले नागलीचे पापड तेही तळते आणि हे बघा भज्यांचं पीठ वगैरे काढून.
हे बघा एकदम छान मस्त फुलतो आणि खायला असं काय म्हणता तोंडात घातल्यानंतर लगेच पाणी गाव असं ठिसूळ असं मस्त वाटतं. बघा पापड तळल्यानंतर मस्त होतो. हे बघा एकदम छान मस्त असा पापड फुलतो तांदळाचाही. खूप छान मस्त झालाय हे तांदळाचे खिशीचे पापड. तर काही काहींच्या कमेंट होता की खिशी आणि काय वाफेवरचे. तर खिशीचे आहे ना खिशी घेऊन केली जाते, त्याची रेसिपी येईल तुम्हाला. आणि खिश म्हणजे वाफेचे आहे ना तांदळीवरती पीठ करतात तांदळाचं. तर माझा एक जुना व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती माझी सई, त्यावरती आहेत सगळे काही रेसिपी वाफेचे पण आणि खिशीचे पण. ते जाऊन नक्की बघा. आणि वाफेचे असे म्हणजे वाफवले जातात ते पण छान मस्त होतात. पण मध्ये खूप म्हणजे कुरिअर मध्ये तुटतात वगैरे कारण ते खूप पातळ राहतात ना वाफेचे. मागच्या वर्षी तरी काही काहींना दिलेले होते. आता गरम गरम भजी तळतीये. कढी सोबत भजी लागतात आमच्याकडे. झिरकं केल्यावर भजे, कढी केल्यावर भजे. आता स्वयंपाक झालाय, गरम गरम भजी तळली गेली की आम्ही जेवण वगैरे करू. तर पुन्हा व्हिडिओ आपण भेटू. तर आता गरम गरम भजी झाल्यानंतर लगेच आम्ही जेवायला बसलो. तर आज आपले पापडाची ऑर्डर आणि आपली साडी पण एक म्हणजे कस्टमर होतो सायंकाळी, तर त्यांनी पैसे दिले तर ते गणपती बाप्पांपाशीच ठेवले आणि गणपती बाप्पांसाठी मस्त मोतीचूरचे लाडू घेऊन आले. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.